अगं हे काय करत बसलीस तू? मी आज फराळाची ताटं करून ठेवले, तेवढी घेऊन ये पटकन. अमोल येईलच आता खाली. हो मिळालेच. बाबा ह्या वर्षी दिवाळीला मी लय काय काय करायचं ठरवलंय. लक्ष्मीपूजनापासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत जोरात दिवाळी साजरी करू आपण. एकदम बराबर आहे. अरे अमोलची आपल्या संग ही पहिली दिवाळी आहे रे, त्यामुळे सगळे रीतिरिवाज त्याला माहिती व्हायलाच पाहिजेत. अहो विनायकराव, तुम्हाला वाटतंय का त्याला आपले रीतिरिवाज माहित नसतील म्हणून? आतापर्यंत आपल्याला प्रश्न विचारून विचारून सगळं काढून घेतलं असेल त्यानं. हे एकदम बराबर आहे बरं का बापू तुमचं. बापू आजोबा तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी. आणि अमोल, या ठिकाणी आम्हा सगळ्यांकडून तुला हॅपी दिवाळी. या बात आहे भांजे, कसला राडा दिसतोय बघा माझा बादचा. कृपया मामा आणि मग आपण राधा दिसतो रे. हा पण छोटे सरकार, तुम्ही खरंच खूप छान दिसताय. आणि हे टी शर्ट जीन्स जॅकेट खूपच भारी दिसतंय. मोमा अगं मी बारीक दिसतोय तरी पण आज कुणीतरी दिप्या मामाची आवडीची साडी नेसली. ए अगं आज आम्ही उठायच्या आधीच साहेब रेडी आवरून, आणि मग आम्ही उठल्यानंतर आम्हाला मदत करत होता आवरायला. हा अर्जुन बरोबर आहे त्याचं. अरे दिवाळीची सुरुवात अशी पहाटेपासूनच होते ना. पण बापू आता आपण काय करायचं? अरे अमोल, मी सगळी तयारी करून ठेवली. हे बघ रांगोळी आणि पंत्या पण काढून ठेवलेत बाहेर. आज वसुबारस आहे ना, चला सगळ्यांनी मिळून घराच्या तिथं पंत्यांनी घर सजवून टाक. हो बापू, मी लगेच पंत्या लावायला घेते. हा आणि मी रांगोळी काढून घेते. दिदे आज गायची पूजा करायची असते ना, हो बाळा. मी लगेच जाऊन गाय घेऊन येतो. थांब मामा. अरे तू एकटा का जातोयस? एक काम कर, तू मोठ्या बाबांना घेऊन जा, म्हणजे तुम्ही पटापट काय आणताल ना. रामोल मी एकटा जातो की, एवढ्या एवढ्याशा कामाला दोघ जण कशाला ना. नाही मामा, आजची सगळी कामं मी करून घेणार आहे. मा मुमा मुतीमा, तुम्ही काय माझ्याकडे बघत बसलाय? मी तुम्हाला रांगोळी करायला सांगितली होती ना. तुम्ही पटापट दिवे लावा आणि रांगोळी काढा. कदम आज काय करणार बरं का कुणाचं. मामा आणि मोठे बाबा, जाय ना तुम्ही लवकर. अच्छा, आता अमोलला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे ना एकटा. हा आप्पीने केला होता आज फोन, दवाखान्यात अपॉइंटमेंट घेतली. आज दुपारीच जाणार आहे. बरोबर. दाजी तुम्हाला सुट्टी आहे का आज? सुट्टी नाही, पण मी नाही जाणार आज. दाजी अहो पण याच झालं, पुढं काय करणार आहे तुम्ही कामाचं? दाजी आम्हाला सगळ्यात जास्त गरज आता तुमची आहे, आणि त्याला जर मानसिकरित्या खचून द्यायचं नसेल ना, तर आपण सगळ्यांनी त्याच्या बरोबर असलं पाहिजे. नाही ते आत्ता आहे ना, फक्त अमोलची ट्रीटमेंट सुरू होते. बाकी कामाचं कसं काय करायचं ते आप्पी आणि मी बोलतो. अजून तसं बोलणं झालं नाही आमचं. अरे अर्जा, आतापर्यंत तुम्ही काहीतरी ठरवून ठेवायला पाहिजे होतं ना. ठरवायचंय काय त्यामध्ये? मी काय रजा टाकली की मला सुट्टी मिळून जाईल. आप्पीच्या मागं जबाबदार आहेत ना, काम तिचं जास्त महत्वाचं आहे घरात. बघू तरी तिच्याशी बोलल्यावर कळेल ती काय करणार आहे ते. हा कसं आहे अर्जुन, आप्याच्या पण कामाची गडबड चालू असणार, तुझ्यावर कामाची जबाबदारी आहे. पण ह्या सगळ्यात तुम्ही दोघं घरी असावं असं वाटतंय मला. तुमचं म्हणणं कळतंय मला बापू. बघू, आम्ही घरी राहण्याचा प्रयत्न करतो. अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? अरे तुम्हाला माने बोलवलंय. अरे का बरं? ती मला सांगेल ना, तुम्ही चला बरं लवकर. बर चला चला भांजे. चला 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 चला. अर्जुन, विनायकराव, हा हा अर्जा, थांब की व्हायचं. चला की, आप्पीने बोलवलं ना सगळ्यांना. हा पण मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला. म्हणजे तुझा राग मी समजू शकतो, पर स्वप्नील आणि रुपाली दोघं चुकलेतच, मान्यच आहे आम्हाला. पर आपल्या अमोलच्या आनंदासाठी त्यांची एवढी चूक पोटात घालणं
कसं आहे अर्जुन, अमोल आजारी असताना घरात वाद कलह नको आहेत. थोडं आनंदाचं वातावरण राहू दे. हा म्हणजे अमोलच्या बाबतीत आपण सगळेच चुकलोय, पण आपण सगळे मिळून त्याला बरं करण्यासाठी हातभार लावूया की. आता मी काय ठरवून रागवत नाही हो कोणावर. ठीक आहे, तुमचं म्हणणं पटतंय मला. आत्ता घरात वाद नकोत. मी प्रयत्न करेल तुम्ही म्हणताय तसं वागायचं. चल खाली. बर चला. अहो तुम्ही आयसीयूतला पेशंट व्हेंटिलेटरवरती असताना कोणालाही न सांगता कॅन्टीनला चहा प्यायला गेला होता. हो डॉक्टर, ते मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना, म्हणून गेलतो चहा प्यायला. अरे मग मला सांगायचं ना, एखाद्या नर्सला सांगायचं, कोणाला तरी थांबून गेला असतं तर काही बिघडलं असतं का? हो पण मला ते पेशंट आहे ना एवढं सिरियस नाही वाटलं, मग म्हणून. तू कोण आहेस? मी ठरवीन ना तो सिरियस आहे का नाही ते. हे बघ माणिक, तुझ्या कामातल्या आळशीपणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या. आतापर्यंत मी त्या इग्नोर केल्या, पण आत्ता एका जीवाचा प्रश्न होता. जर काही कमी असं झालं असतं तर. पण डॉक्टर त्याला काहीच झालं नाही. बस, हे सगळं लवकरात लवकर तुझं थांबलं पाहिजे, नाहीतर मी तर तुला कामावरून काढून टाकेनच, पण तुला दुसरीकडे कुठेही काम मिळणार नाही याचा बंदोबस्त पण करेन, लक्षात ठेव. डॉक्टर, आपण इथे ते फक्त आपी नार्जाची बर्बादी करण्यासाठी. एकदा ते काम झालं ना की मी स्वतःच तुम्हाला आणि तुमच्या कामाला लात मारून निघून जाईल. माणिक, काय झालं? हो नाही, काही नाही. मग जावा, कामाला लागा.